बालमित्रांनो, काय घरात बसून कंटाळा आलाय? खरंच या कोरोनामुळे आपल्याला खूपच सुट्ट्या मिळाल्या नाही. तुम्हाला असं वाटत असेल कधी एकदा मी शाळेत जाऊ आणि कधी माझ्या शिक्षकांना पाहू. बालमित्रांनो, आम्हा शिक्षकांनाही असंच झालं आहे. आम्ही कधी तुमच्या भेटीला येऊ आणि म्हणूनच आम्ही आता हे ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत. तर मुलांनो, मी मी गायत्री अभिजित सुर्डीकर आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता 5वीचा इतिहास विषय. काय म्हणालात? इतिहास? कारण इतके वर्ष तुम्ही 3री आणि 4थीला परिसर अभ्यास भाग 1 आणि भाग 2 असे घटक पाहिलात आणि हा इतिहास हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे. तर बालमित्रांनो, इतिहास म्हणजे नेमकं काय? इतिहासाची रचना कशी झाली आहे? इतिहास जाणण्याची शास्त्रीय पद्धत कुठली आहे? इतिहासाचं पुरातत्व शास्त्रानुसार वर्गीकरण कसं केलेलं असतं? इतिहास आणि आपला संबंध काय आणि इतिहासाचं शास्त्र काय, हेच आपण आज या आपल्या पहिल्या पाठातून समजून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे इतिहास म्हणजे काय. तर चला जाऊया इतिहास म्हणजे काय पाहायला. चला तर मग. मागच्या वर्षी आपण परिसर अभ्यास भाग 1 आणि भाग 2 असे वेगवेगळे 2 पुस्तकं पाहिली होती. यावर्षी आपल्याला 2 पुस्तकं आहेत, परिसर अभ्यास भाग 1 आणि भाग 2. पण परिसर अभ्यास भाग 2 मध्ये आपण ज्या पुस्तकाला नाव दिलेलं आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? इतिहास. आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच, इतिहास म्हणजे काय? तर त्याचंच उत्तर आपण आजच्या या पहिल्या धड्यातून घेणार आहोत. तर बघूया इतिहास म्हणजे काय. इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. हे तर आपण आता शिकणारच आहोत, पण त्याचबरोबर या धड्यामध्ये आपण इतिहासाची शास्त्रीय पद्धत कोणती, इतिहास आणि आपण यांचा काय संबंध आहे, भूतकाळ आणि भविष्यकाळ या संकल्पना एवढं सगळं शिकणार आहोत. आणि त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे का, या सदराखाली आपण पुरातत्वशास्त्र याविषयी सुद्धा माहिती मिळवणार आहोत. गेल्या वर्षी इयत्ता 4थी या इयत्तेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य यांचा अभ्यास केला आहे. सांगा पाहू, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? अगदी बरोबर, शिवनेरी किल्ल्यावर. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून सुमारे 400 वर्षापूर्वीचा काळ. यालाच आपण 400 वर्ष जुना किंवा 400 वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ असेही म्हणू शकतो. आपण व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडत असतो. आता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर, किंवा आज, काल, उद्या, किंवा या वर्षी, पुढच्या वर्षी इत्यादी शब्द प्रयोग करताना आपल्या नकळत आपण आपल्या मनातल्या मनात काळ मोजत असतो. यामध्ये आत्ता, आज, या वर्षी इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ म्हणजेच वर्तमान काळ. थोड्या वेळापूर्वी, काल, गेल्या वर्षी इत्यादी शब्द भूतकाळात असतात बरं का. तर थोड्या वेळानंतर, उद्या, पुढील वर्षी इत्यादी शब्दांनी भविष्यकाळ समजतो. निघून गेलेला क्षण हा भूतकाळात असतो, तर आत्ताचा चालू क्षण हा कुठे असतो? वर्तमान काळात असतो. आणि भविष्यकाळ तर अजून यायचाच असतो. समजलं ना तुम्हाला? भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात. आता उदाहरणार्थ, आज आपले वय 10 वर्ष असेल, तर आपल्या जन्माची घटना भूतकाळात 10 वर्षांपूर्वी घडली असा याचा अर्थ होईल. त्याचप्रमाणे 10 वर्षांनी म्हणजे भविष्य काळात आपले वय किती असेल? 20 वर्ष असेल. आपल्या जन्मदिवसापासून आज आतापर्यंतचा काळ म्हणजे निघून गेलेला काळ, हा आपला म्हणजेच एका व्यक्तीच्या आयुष्यातला भूतकाळ होय. काळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्रालाच इतिहास असे म्हणतात. नीट लक्षात घ्या बरं का. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असं म्हणतात. इतिहासाचा सुद्धा अभ्यास करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. इयत्ता 3री व 4थी मध्ये परिसर अभ्यास या विषयाच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे. कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगाच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे हे या सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य असते. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही
हे ठरवण्याच्या पद्धतीलाच इतिहासाची शास्त्रीय पद्धत असे म्हणतात बरं का मुलांनो. ते कसं, तर मी तुम्हाला एक उदाहरण देते. आपल्या जन्मापासूनच्या अनेक गोष्टी आपल्याला माहित असतात का? नाही. पण असे असले तरी आपल्या घरातले आजी आजोबा आई वडील मोठे ताई आणि दादा आपल्याला आपल्या लहानपणीच्या गमती जमती सांगत असतात, हो की नाही? सगळे आपल्या आठवणी आपल्याला सांगतात, पण त्यांच्या आठवणी या त्यांच्या असतात. आता एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात, तेव्हा त्यांच्या सांगण्यात थोडाफार फरक असू शकतो. कसं, तर तुम्ही समजा आजीला विचारलं, अगं आजी मी लहानपणी कसा होतो, अशा वेळेला आजी काय म्हणते की तू लहानपणी खाऊसाठी सारखा हट्ट करायचास. तर कधी आईला विचारलं तर आई म्हणते की नाही, तू लहानपणी खूप छान होतास, तू सगळ्यांबरोबर छान खेळायचास. आणि मग अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की लहानपणी मी नेमकं कसा होतो, नेमकं कोणतं बरोबर आहे, आजीचं बरोबर आहे की आईचं बरोबर आहे? मग आपण काय करतो, अजून आपल्या या विषयी सगळ्या लहानपणाच्या गोष्टींविषयी आपल्या बाबांना विचारतो, मोठ्या ताईला विचारतो, मोठ्या दादाला विचारतो. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की लहानपणी खरं आपण कधी कधी हट्ट सुद्धा करायचो खाऊसाठी आणि कधी कधी छान खेळायचोही. आपला भूतकाळ कुणाला तरी विचारता येईल, पण आता 400 वर्षापूर्वीचा भूतकाळ आणि त्यातली एखादी घटना जर आपल्याला जशाची तशी कुणाला विचारायची असेल तर ते शक्य आहे का? नाही. मग ह्या घटना जर आपण तसे शक्य करायचा प्रयत्न केला तर त्या सत्यात होतील का? तर त्या एखाद्या नाट्यगृहात एखाद्या रंगमंचावर केलेल्या नाटकासारख्या होतील. बरोबर आहे की नाही? म्हणूनच इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे. असे असले तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच वापर केला जातो. त्यासाठी आवश्यक असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते. हे सर्व विचारात घेऊन इतिहास एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. इतिहास एक शास्त्र आहे. असं म्हटल्यावर त्याचे अभ्यास करण्याची साधने पण आहेत. मग ती इतिहासाची साधने कुठली? तर ती साधने 3 प्रकारची आहेत. पहिली आहे भौतिक साधने. याच्यामध्ये वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी अशा वस्तू किंवा वास्तू म्हणजेच इमारतीचा समावेश होतो. तर दुसरी साधने आहेत ती लिखित स्वरूपातली, जी लिहिलेली आहेत, म्हणजे कोरीवलेख, ताम्रपट, ग्रंथ किंवा हस्तलिखित. ही जी काही माहिती लिहिलेल्या स्वरूपात उपलब्ध आहे त्यांना आपण काय म्हणतो? लिखित साधने म्हणतो. तर तिसऱ्या प्रकारचे आहेत ती साधने म्हणजे मौखिक साधने. मौखिक म्हणजे तोंडातून बोलल्या गेलेली, म्हणजेच आपण कथा ऐकतो, कहाण्या ऐकतो, लोकगीत ऐकतो, पोवाडे ऐकतो. ही सगळी झाली इतिहासाची मौखिक साधने. भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांचा खरे खोटेपणा यांची कसून तपासणी केली जाते आणि कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्याच आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. ही होय आपल्या इतिहास अभ्यासाची शास्त्रीय पद्धत. इतिहास आणि आपला संबंध काय? शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. उदाहरणार्थ पर्यावरणशास्त्र. पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्यावरचे उपाय यांचा अभ्यास करते, त्याप्रमाणेच प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयांचा अभ्यास करते. तसाच इतिहास सुद्धा भूतकाळातील घटनांचा अभ्यास करत असतो. माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतींच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक असं वातावरण निर्माण होत असतं. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. आता उदाहरणार्थ एखाद्या गावातील लोक जेव्हा एकजुटीने एकमेकांच्या सहाय्याने सगळी कामे पार पाडतात तेव्हा त्या गावाचा काय होतो? विकास होतो. पण दुसऱ्या एका गावातील लोक काही कारणाने एकमेकांमध्ये भांडत असतील, त्यांच्यामध्ये एकजूट झाली नाही,
तर मात्र त्यांच्या गावाचा विकास होत नाही, त्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणूनच भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि त्या कृतीचा झालेला परिणाम याचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहासातून आपल्याला मिळतात. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय, अनिष्ट काय, काय चांगलं, काय वाईट यांचा अभ्यास करणे शक्य होते. आणि वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्य काळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हेही आपल्या इतिहासाच्या अभ्यासातून लक्षात येते. काळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्य सुद्धा इतिहास करतो. इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण, मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल, तसेच माणसाच्या जीवन पद्धतीतील कसे बदल झालेले आहेत हे सुद्धा आपल्याला समजून येते बरं का. प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा स्वतंत्र असा इतिहास असतो. पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वांचा सुद्धा स्वतंत्र इतिहास असतो. प्रत्येक शास्त्रांचाही स्वतःचा इतिहास असतो. त्याच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्त्वाचे बदल घडवून आणणाऱ्या अनेक अशा शोधांची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला या इतिहासातूनच मिळते. फार पूर्वी सुरुवातीला जेव्हा माणसाने चाकाचा शोध लावला तेव्हा त्याला त्याचा वापर माहित नव्हता, पण हळूहळू त्याने ती चाकं घोड्याला जोडली आणि त्याचा रथ तयार केला. त्यानंतर त्या चाकांच्या आकाराची निर्मिती घेऊन नवीन काहीतरी कल्पना शोधून माणसांनी काय केली आहे, 3 चाकी सायकल, 2 चाकी सायकल, 3 चाकी सायकल रिक्षा याचा शोध लावला. हळूहळू कार, मोटार आणि बस सारख्या मोठ्या वाहनांचा शोध लागलेला आहे. म्हणजेच माणसाच्या इतिहासाचा आणि त्याच्या वर्तमान काळाचा आणि होणाऱ्या भविष्य काळाचा नक्कीच संबंध आहे. त्यामुळे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात असं आपल्याला म्हणता येईल. आता उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकार विरुद्ध लढा दिला, ही एक ऐतिहासिक कृती आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. असं म्हणता येईल की स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीवरचा परिणाम आहे. आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी केलेल्या म्हणजेच भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ हा अवलंबून असतो आणि इतिहासाच्या अभ्यासातून आपल्याला हे शिकायचं आहे. आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतींशी जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी केल्या गेलेल्या म्हणजे भूतकाळातील केलेल्या कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो. जसं सुरुवातीला माणसाला अग्नीचा शोध लागला, त्यानंतर त्याने हळूहळू त्या अग्नीचा वापर करायची पद्धत चुलीच्या रूपात रूपांतरित केली. मग चुलीनंतर त्याला अजून अनेक गोष्टींचा शोध लागला. मग आज आपण बघतो आपल्या घरात गॅस आहे, सौर चूल आहे, सूर्याच्या ऊर्जेपासून सुद्धा माणूस अन्न शिजवू लागला. म्हणजे भूतकाळातील त्याला अग्नीचा शोध लागला, या कृतीचा त्याने पुढे जाऊन त्यामध्ये बदल करत 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 काय केलेला आहे, नैसर्गिक साधन संपत्तीद्वारे सुद्धा तो अन्न शिजवू लागला आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ज्या माणसाने जे शोध लावले आहेत ते पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टी शोधांमध्ये भर घातली. मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनं तंत्रज्ञानाचा सुद्धा विकास केलाय. आणि ही प्रक्रिया काही तितक्यापुरती मर्यादित आहे का, त्या ठराविक काळापुरतेच हा शोध लागलेला आहे का, नाही. तर तो अजूनही पुढे पुढे शोध त्यामध्ये अजूनही बदल होत आहेत, पुढचे शोध लागत आहेत. ही प्रक्रिया अखंड सुरू आहे. भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवीन नवीन शोध लावणे शक्य होते आणि तो भूतकाळ समजून घेण्यासाठीच आपल्याला इतिहासाची आवश्यकता असते. कळालं ना तुम्हाला? तुमच्या आता लक्षात आलं असेल की माणसाला उज्ज्वल भविष्यकाळ निर्माण करण्यासाठी भूतकाळाची जोड घ्यावीच लागते, भूतकाळातील गोष्टींचा आधार घ्यावाच लागतो. पण हा भूतकाळ शोधण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे, तुम्हाला माहितीच आहे ना, आणि त्या पद्धतीलाच पुरातत्वशास्त्र असं म्हणतात. विविध मानवी समाजांनी भूतकाळात निर्माण केलेल्या अनेक वस्तू
आणि वास्तू वास्तू म्हणजे इमारती यांचे अवशेष ठिकठिकाणी पाहायला मिळतात. त्यातील सर्वच जमिनीवर असतात असं नाही बरं का. तर वर्षानुवर्षे पुराणे वाहून आणलेल्या गाळाचे किंवा वाऱ्याने वाहून आणलेल्या मातीचे थर साचून त्याखाली काही अवशेष गाडले सुद्धा जातात. मानवाने घडवलेल्या वस्तू आणि वास्तू यांच्याप्रमाणेच मानव आणि प्राणी यांच्या सांगाड्यांचे अवशेषही अशाच पद्धतीने गाडले गेलेले असतात. अशा अवशेषांना पुरावशेष म्हणतात. पुरा म्हणजे जुने. भूतकाळातील वस्तू आणि वास्तू यांच्या तसेच त्यांच्या अवशेषांच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची शास्त्रीय मांडणी करणाऱ्या शास्त्रालाच आपण पुरातत्व शास्त्र असे म्हणतो. पुरावशेष शोधून काढण्याचे आणि त्यांचा अभ्यास करण्याचे काम पुरातत्वज्ञ करतात. जमिनीखाली गाडले गेलेले पुरावशेष उजेडात आणण्यासाठी जमिनीचा एक एक थर अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने तपासत काळजीपूर्वक रीतीने खणण्याला पुरातत्वीय उत्खनन असे म्हणतात. पुरावशेष जिथे सापडू शकतील अशा स्थळांचा शोध पहिल्यांदा घेतला जातो. त्या स्थळांची व्यवस्थित नोंद केली जाते आणि त्यानंतर कोणत्या स्थळी उत्खनन करायचे याचे नियोजन केले जाते. उत्खननात सापडलेल्या अवशेषांचा अभ्यास करत असताना पुरातत्वज्ञ अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. जसं मिळालेले अवशेष कोणत्या काळातील असतील, 2 नंबरचं म्हणजे ते अवशेष कोणत्या संस्कृतीतील असतील, त्या संस्कृतीमधील लोकांचे दैनंदिन जीवन कशा प्रकारचे होते, त्या लोकांचे इतर लोकांच्या संस्कृतीशी संबंध होते का, त्या लोकांच्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी ते सभोवतालच्या परिसरातील नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग कसा करून घेत होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे हे पुरातत्वज्ञ आपल्या पुरातत्व शास्त्रात शोधतात आणि मग त्याचाच वापर करून त्यामध्ये कशी प्रगती होत गेली आणि पुढे कशा प्रकारची प्रगती करता येईल अशा प्रकारचाच विचार करून आपण पुढे पुढे जीवनामध्ये प्रगती करत असतो. तर लक्षात आलं ना तुम्हाला पुरातत्व शास्त्र हे किती आवश्यक आहे आपल्याला भविष्यात प्रगती करण्यासाठी. आता आपण काय करूया, थोडासा अभ्यास करूया. चला घ्या बरं वही आणि पेन. आणि आता एक काम करायचंय. आज आपल्या घरात, आता घराच्या बाहेर तर आपल्याला पडायचं नाहीये, मग आज आपल्या घरातल्या मोठ्या मंडळींमध्ये थोडा वेळ बसायचंय. आपली आजी आजोबा आई बाबा या सगळ्यांना आपल्या गावाच्या इतिहासाबद्दल माहिती विचारायची आहे. नेमका आपल्या गावाचा इतिहास का, आपल्या गावाचं नाव असंच का, किंवा आपल्या गावातलं एखादं पुरातत्व मंदिर असेल, त्यातल्या काही गोष्टी असतील, तिथल्या गोष्टींचं निरीक्षण तुम्ही केलेलं असेल, त्याविषयीचे प्रश्न, त्याविषयीची उत्सुकता तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही काय करायचं, एका वहीवर मुद्दे लिहून काढायचे आहेत. आणि हो, अजून एक विसरायचं नाहीये, या वर्षी आपल्याला स्कॉलरशिप आणि नवोदयच्या 2 परीक्षा द्यायच्या आहेत. तेव्हा आता या सुट्टीचा काळ अभ्यासात घालवायचा आहे आणि आपला स्वतःचा इतिहास निर्माण करायचा आहे, जेणेकरून लोक तुम्हाला म्हणले पाहिजेत की खरंच खरंच आमच्या राजूने इतिहास बनवला, स्कॉलरशिप मध्ये छान मार्क्स मिळवले, नवोदय परीक्षेमध्ये त्यांनी उत्तुंग यश मिळवलं आहे आणि एक नवीन इतिहास बनवला आहे. मग मुलांनो, इतिहास म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आणि त्याची शास्त्रीय पद्धत, या सगळ्या गोष्टी आपण शिकलेल्या आहोत. तेव्हा लक्षात आलंय ना तुम्हाला इतिहास म्हणजे काय. चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या नवीन पाठात. तोपर्यंत